नमस्कार, मी सुमित डोंगरे. नागरिक वृत्तांतच्या फुल लेंथ विथ सुमित डोंगरे ह्या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. हमारे गांव में हमारा राज, लोकप्रतिनिधी जवाब दो. एसटी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. वसईच्या भूमिपुत्राच्या पौरुषत्वाला अलगद भरारी देणारा हा आवाज आज आपल्या सोबत आहे. मी वसईकर अभियानाचे संस्थापक अध्यक्ष नव्हे, पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा सचिव मिलिंद खानोलकर आज आपल्या सोबत आहेत. मी सुरुवात करणार आहे विजयादशमीच्या श्री उद्धवजींच्या भाषणापासून. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला किंवा त्या दसरा मेळाव्याकडे सबंध भारताचं लक्ष असतं. आत्तापर्यंतची दसऱ्या मेळाव्याची जी परंपरा होती, जी तिखट परंपरा होती, आणि त्या परंपरेमध्ये तो तिखट आवाज हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा होता. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एका मुख्यमंत्र्यांनी विजया मेळाव्याचं प्रमुख भाषण केलं आहे. ते भाषण तुम्ही ऐकलं असेलच. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या भाषणाकडे तुम्ही कसं पाहताय? महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मराठी माणसाच्या भवितव्याच्या घडणीत आदरणीय ठाकरे कुटुंबियांचं मोठं योगदान आहे, हे तर आपल्याला सर्वांना मान्यच करावं लागेल. आदरणीय प्रबोधनकार, त्यानंतर आदरणीय बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर आदरणीय उद्धवजी आत्ताचे संवेदनशील मुख्यमंत्री, आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे आदित्यजी. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी, मराठी माणसाचे हक्क हे अबाधित राखण्यासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. आणि मग मराठी माणसाला जो सन्मान मिळायला पाहिजे तो सन्मान, तो मग नोकरीत, धंद्यात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मिळायला सुरुवात झाली. सत्ता ही सुद्धा स्थापन करण्यात बाळासाहेबांना यश आलं. मराठी माणसाची सत्ता, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता निर्माण झाली. भाषणामध्ये जो विशिष्ट वाक्प्रचार आणि ज्या शैलीतलं ते भाषण आहे, म्हणजे काही शब्द जर त्याच्यातले सांगायचे झाले तर तोंडात शेण भरून गौमूत्राच्या गुळण्या करून आमच्यावरती आरोप, म्हणजे शिवसेनेवरती आरोप जे करतायत त्यांच्या तोंडाला आणि धोत्राला का वास येतो ह्याची ओळख त्यांनाच असेल. म्हणजे हे शब्द पेलवायला सुद्धा जड जायचे. आणि ह्या प्रकारची भाषण करण्याची शैली एका महापुरुषाची होती. त्याबद्दल काय सांगाल? निश्चितच आपले मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजींना जो वारसा लाभलेला आहे तो आदरणीय प्रबोधनकारजींचा. त्यांनी जे महाराष्ट्राला काही घडवलं किंवा महाराष्ट्रामध्ये जे विचार मांडले ते अतिशय मोलाचे होते. आणि म्हणूनच त्यांनी ही भाषा वापरली. म्हणजे एकीकडे हिंदुत्व मानणारे शिवसेना आणि उद्धवजी, आणि दुसरीकडे त्यांची बदललेली भाषा ही निश्चितच पुरोगामी हिंदुत्वाकडे जाणारी आहे असं मला वाटतं. ह्यातून अनेक संदेश महाराष्ट्रामध्ये गेलेत. अनेक अल्पसंख्याकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला उद्धवजींनी एक दाखवून दिलं की आता मी मुख्यमंत्री आहे. आणि निश्चितच ह्या निधर्मवादी लोकशाहीमध्ये मला केवळ हिंदुत्वाची नाही तर मला सर्व धर्मवासियांची कास धरून चालावं लागेल. आयडिओलॉजिकल शिफ्ट ज्याला आपण म्हणतो, पुरोगामी हिंदुत्व खूप मोठा शब्द तुम्ही वापरलेला आहे. आणि महाराष्ट्रात माझ्या मते तुम्ही प्रथमच असाल की जी आयडिओलॉजिकल शिफ्ट शिवसेनेची चाललेली आहे त्याची ब्रँड व्हॅल्यू किंवा त्याची ब्रँड आयडेंटिटी पुरोगामी हिंदुत्व म्हणून तुम्ही प्रथमच असाल. तुम्हाला असं वाटतं का की हा जो आयडिओलॉजिकल शिफ्ट आहे ह्याची कॉन्स्टिट्यूशनल कंपॅटिबिलिटी किंवा सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन बरोबरची कंपॅटिबिलिटी आहे का नाही आहे? निश्चितच आहे.
कारण संपूर्ण अल्पसंख्याक समाज जो यापूर्वी कधीतरी शिवसेनेला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होता, त्यांचा निश्चितच दृष्टिकोन या उद्धवजींच्या भाषणामुळे आणि उद्धवजींची जी शिवसेनेची जी पुरोगामी लोकशाहीकडे, हिंदुत्वाकडे जी वाटचाल चाललेली आहे, त्यामुळे निश्चितच एक राजकीय परिवर्तन, राजकीय मतांचं परिवर्तन ह्या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे सौम्य आणि युक्तिशील हिंदुत्ववादाची संकल्पना मानणारा सर्वसामान्य हिंदू आणि अल्पसंख्याक ह्या दोघांच्या नजरा आज शिवसेनेकडे वळवण्यामध्ये उद्धवजी यशस्वी झालेत का नाही आहेत? 100% यशस्वी झालेले आहेत. त्याचा अनुभव माझ्या वसईच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा आम्हाला रोज बघायला मिळत आहे. आमच्याकडे असलेला जो कॅथलिक समाज किंवा अदर दॅन कॅथलिक अल्पसंख्याक समाज यांची शिवसेनेकडे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे बघण्याची दृष्टी बदललेली आहे. वसईमध्ये नेमकं काय वातावरण आहे? म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा सोबत घेऊन जाणारा ख्रिस्ती समाज महाराष्ट्रात किंवा भारतात वसईतच सापडतो. निश्चितच त्या खास करून या समाजाचा मानस काय सांगतंय? म्हणजे शिवसेनेच्या या आयडियोलॉजिकल शिफ्टकडे हा समाज कसा पाहतोय? हा अतिशय पॉझिटिव्ह पाहतोय की महाराष्ट्राचं बदलतं राजकारण आणि शिवसेनेकडे आलेलं मुख्यमंत्रीपद, ह्यातून महाराष्ट्राची घडण, भावी घडण, राजकारणाची महाराष्ट्रातली भावी घडण आणि महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याकांना मुख्यमंत्र्यांकडून आणि शासनाकडनं, प्रशासनाकडनं मिळणारा न्याय ह्यापुढे, ह्या दृष्टीने अतिशय पॉझिटिव्ह असं अल्पसंख्याक, कॅथलिक समाज आणि अन्य अल्पसंख्याक आदरणीय उद्धवजींकडे पाहत आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहत आहेत. भारताच्या राजकीय मस्तिष्काची जी बैठक आहे ती राजकीय विरोधातनंच घडलेली आहे. मग मुघलांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज असोत, इंग्रजांच्या विरोधामध्ये काँग्रेसने उभारलेला लढा असो, सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग असतील, त्यानंतर हल्लीकडे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अण्णांनी उभारलेलं आंदोलन. म्हणजे जर परंपरा भारताच्या राजकारणाची जर तुम्ही बघाल तर हा देश विरोधकांनी तयार केलेला आहे. एस्टॅब्लिशमेंटच्या विरोधामध्ये ज्या ज्या माणसांनी पावलं उचलली आणि ज्या सिस्टम्स घालून दिल्या त्या सिस्टम्सवरती आणि त्या आयडियोलॉजीजवरती हा देश निर्माण झालेला आहे. आणि गेली अनेक वर्ष दिलदार विरोधक म्हणून महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची प्रमुख भूमिका त्यांनी निभावलेली आहे. निश्चितच वसईचं जर घेतलं तर गेली 25 वर्ष विरोधी पक्ष म्हणून काय असतो किंवा इथलं जे स्थानिक नेतृत्व आहे किंवा इथले जे स्थानिक आमदार आहेत, हे मला नाही वाटत आजपर्यंत कधीच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या बाकावरती बसलेले असतील. हे सौभाग्य वसईकरांना कधी लाभेल? नाही. इथे जे आमदार ह्या तालुक्यामध्ये निवडून आलेले आहेत, यांनी सातत्यानं जे सत्ताधारी आलेत त्यांचं समर्थन करण्याचं काम केलेलं आहे. कारण मुळातच त्यांचे उद्देश हे जनतेची सेवा करण्याचे किंवा जनतेचे प्रश्न सोडवण्याचे नसून केवळ आणि केवळ आपले स्वतःचे जे हितसंबंध आहेत, मग ते त्यांच्या विकासाच्या संकल्पनेत असलेल्या बांधकाम व्यवसायाचे किंवा अन्य कोणत्याही विषयामध्ये ते सर्व सेफ ठेवून सातत्याने सत्ताधारी पक्षाच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत. आमदाराचं, लोकप्रतिनिधीचं हे जे काम आहे की जनतेच्या प्रश्नावर जेव्हा जेव्हा सरकार कुठेतरी चुकत असेल किंवा कुठेतरी ज्या पद्धतीने सरकारने तो प्रश्न हाताळला पाहिजे त्या पद्धतीने जेव्हा ते सरकार त्या प्रश्नाकडे बघत नसेल किंवा ते सोडवण्याचा प्रयत्न करत नसेल, तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याची जाणीव त्या सरकारला करून दिली पाहिजे. जनतेच्या बाजूने तो उभा राहिला पाहिजे. म्हणजे आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या पक्षातले बाकी सर्व आमदार हे कायम सत्तेमध्येच कसे काय? म्हणजे यांची राजकीय आयडियोलॉजी किंवा यांचे पॉलिटिकल प्रिन्सिपल्स दरवेळी सत्तेबरोबर कम्पॅटिबल कसे काय असतात?
त्यांच्याकडे कोणत्याही दृष्टीने राजकीय आयडिओलॉजी आहे असं मला वाटत नाही. एक समूह आहे, समूह ज्याला त्यांनी वेगवेगळी नावं दिली आणि आज बहुजन विकास आघाडीच्या नावाने तो समूह हा सत्तेमध्ये आहे. दुर्दैवाने राजकीय परंपरा असायला हवी, राजकीय विषयांचे अभ्यास असायला पाहिजे, जनतेप्रती उत्तरदायित्वाची भावना असायला पाहिजे. ह्यापैकी काही नसताना सुद्धा एका समूहाच्या ताकदीवर आणि तो लाभार्थींचा जमा केलेला समूह, ह्या लाभार्थींच्या समूहाच्या ताकदीवर ही माणसं सातत्याने सत्तेमध्ये आलेली आहेत, निवडून आलेली आहेत आणि सत्ताधारी पक्षाचा त्यांनी सातत्याने त्यांना पाठिंबा देऊन आपल्याला जे काय अपेक्षित आहे, आपले जे काही फायदे आहेत ते फायदे उठवण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. जनतेचे प्रश्न हा विषयच किंबहुना ना विधानसभेत किंवा कधीतरी विधानसभेत, बाकी अन्यत्र कुठेच नाही, अशी ह्या आमदारांची एक खैसियत आहे. मान ना मान, मैं तेरा प्रेमी, मैं हमेशा तेरे साथ ही रहूंगा, तुझसे चिपक के ही रहूंगा, कभी तेरे खिलाफ नहीं जाऊंगा. हीच का आयडिओलॉजी? शेवटली हीच आयडिओलॉजी. कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात केल्यानंतर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील आणि ते परिणाम म्हणजे ह्यांना भीती आहे का सत्तेपासून? सत्तेच्या विरोधामध्ये जर ही माणसं बसली तर ह्यांना कुठल्या एका प्रकारची भीती वाटते का की आपल्यावरती कुठली कारवाई येईल किंवा आपल्यावरती सूड बुद्धीने सत्ता वागेल आणि ते आपल्याला पेलवणार नाही किंवा वसईची जनता आपल्याला साथ देणार नाही, अशा कुठल्याही प्रकारची भीती आहे का या पक्षाला? निश्चितच यांचा पूर्व इतिहास जर आपण पाहिला तालुक्यातला तर तो अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे. दहशतीचा असा पण इतकी दहशत जणू काही म्हणजे जर ह्यांचा पॉलिटिकल ब्रँड आयडेंटिटी जर यांची कन्सिडर केली तर बाहुबली नेते अशीच ओळख आहे ना. मग हे इतके बाहुबली असून, माफिया पॉलिटिकल क्लॅन असून अशी स्वतःची ओळख गेली 25 वर्ष मेंटेन ठेवली आहे. इतकं असताना सुद्धा विरोधी पक्षात बसायला इतकी भीती? नाही, विषय असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात गेली काही वर्ष हे सत्ताधाऱ्यांना सत्तेत येण्यासाठी काही आमदारांची सातत्याने गरज पडत गेली आणि ती गरज मग ती दिल्लीच्या सत्तेमध्ये असो किंवा महाराष्ट्राच्या, एका खासदाराची दिल्लीच्या सत्तेतील गरज आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्रातल्या सत्तेत राहण्यासाठी जी काय आमदारांची आकडेवारी सत्ताधाऱ्यांना लागत गेली, ह्यातून ह्यांनाही एक ती संधी प्राप्त झाली आणि मग ते सातत्याने स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा स्वतःचे आयडिओलॉजी चालवण्यासाठी मग ती जनतेच्या प्रती उत्तरदायित्वाची असो किंवा नसो, मी पुन्हा निवडून आलो पाहिजे, मी सत्तेत असलो पाहिजे, मला कोणाची भीती राहता कामा नये आणि मला जी मनमानी करायची माझ्या विधानसभेत आणि माझ्या तालुक्यामध्ये ती मला करता आली पाहिजे, असंच यांनी सातत्याने पाहिलेलं आहे. मी आता येणार आहे महाराष्ट्राच्या 2019च्या विधानसभा निवडणुकींकडे. वसई विधानसभा, नालासोपारा विधानसभा आणि बोईसर विधानसभा, इथे जो शिवसेनेचा पराभव झाला, खास करून वसईमध्ये जो शिवसेनेचा पराभव झाला, विजय पाटील उमेदवार होते शिवसेनेचे, ते पडले. असं गावामध्ये असं वातावरण किंवा अशी चर्चा आहे की हातात आणलेली सीट गेली आणि तो पराभव कशामुळे झाला, कोणामुळे झाला आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची काय तयारी असेल, काय मत आहे आपलं? ह्या तालुक्याला दुर्दैवानं जे कोणी विरोधी पक्ष राहिलेले आहेत, म्हणजे एकीकडे बहुजन विकास आघाडी आणि दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष, परंतु सत्तेचं राजकारण महाराष्ट्रातलं टिकवण्यासाठी वरिष्ठांनी सुद्धा अनेकदा ह्या वसईच्या पालघरच्या राजकारणाकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र दुर्दैवाने आहे. आणि मग जी स्ट्रॅटेजी ह्या बहुजन विकास आघाडीची आहे किंवा आमदार हितेंद्र ठाकूरांची आहे की सर्व राजकीय कार्यकर्त्यांना वश करणं, काही ना काहीतरी लाभ त्यांना प्राप्त करून देणं, त्यांच्या पाठीवरनं हात फिरवणं आणि मग त्यातून निवडणुका आल्या की जे आपल्याला साधायचंय
ते साधण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आणि मग अशी अवस्था निवडणुकीच्या वेळेला होते की ज्यांचे कुठेतरी संबंध ह्या सत्ताधारी पक्षाशी या न त्या कारणाने आलेले असतात ते मग संपूर्णपणे आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहताना दिसत नाही. आणि त्यातूनच मग लोकांमध्ये एक नैराश्याचं वातावरण निर्माण होतं आणि हातातोंडाशी आलेला म्हणजे घास निघून जातो. थेट प्रश्न जर तुम्हाला विचारायचा झाला तर तालुक्यामध्ये सगळ्याच पक्षांच्या कार्यकर्त्यांना, सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना, सामान्य माणसाला जेवढी आर्थिक मदत विजय पाटलांनी केली असेल तेवढी मला नाही वाटत कोणी केली असेल. निश्चित. आणि जितक्या प्रमाणात जितक्या लोकांना ती केली त्याच्यातले निम्मे सुद्धा निवडणुकीमध्ये त्यांच्या मागे दिसले नाहीत. गद्दारीचे संकेत मिळत होते का तेव्हा? नाही, निश्चितच मिळत होते ना. अनेक ठिकाणी गद्दारीचे संकेत सुद्धा मिळत होते, परंतु पण तरी ही व्यक्ती लढली. निश्चितच की ह्या वसईच्या राजकारणामध्ये निवडणूक लढवणं इतकं सोपं नाही याची जाणीव आम्हाला आहे. विजय शेट्टी सुद्धा अतिशय प्रयत्न केले, परंतु शेवटी जी संपूर्ण एका संघटनेची किंवा संपूर्ण कार्यकर्त्यांची पाठबळ जे त्यांना लाभायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता पडली आणि मग त्यातून थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झाल्याचं चित्र आहे. हल्ली अशी चर्चा आहे की मिलिंद खानोलकर आणि विजय पाटील यांची दोस्ती बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांना, स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना खटकते. या दोस्तीबद्दल काय सांगाल? दोघेही आम्ही भूमिपुत्र आहोत वसईचे आणि निश्चितच वसईच्या प्रश्नांसाठी गेली अनेक वर्ष लढत आहोत. त्यामुळे आमच्यासारख्यांचा पहिला जर काय उद्देश असेल तर ते वसईकरांचे प्रश्न, भूमिपुत्रांचे प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी ज्याची म्हणून कोणाची गरज लागेल, ज्यांची गरज लागेल त्या सर्वांची गरज घेऊन सर्वांनी एकत्र येऊन ते प्रश्न सोडवण्यासाठी लढावं लागेल. तरच खरोखरीच ते प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी हातभार लावता येईल अशी आमची भावना आहे. आणि म्हणून मग विजय पाटील असोत किंवा ह्या भूमीतला कोणी छोटा मोठा भूमिपुत्र असो, जो आपल्याबरोबर येईल त्याला बरोबर घेऊन ही पुढची लढाई लढायची आहे आणि एक ना एक दिवस ह्या भूमिपुत्राचा आवाज वसईमध्ये पुन्हा एकदा बुलंद करायचा आहे. नाही म्हणजे विजय पाटील आणि मिलिंद खानोलकर हे जे रसायन आहे, हे रसायन संपुष्टात आणण्यासाठी बरेचसे प्रयत्न वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहेत. एवढं मात्र निश्चित, हा जो केमिकल बॉन्ड आहे, हा जो पॉलिटिकल बॉन्ड आहे, ह्याला कुठल्याही प्रकारचा धोका तुम्हाला जाणवतो का की वाटतो का? नाही, मला असं वाटत नाही. कारण आज ज्या पद्धतीने विजय पाटीलची साथ देत आहेत किंवा मी विजय पाटलांना किंवा संपूर्ण वसईकर आम्ही एकत्रित येऊन जी काही संघर्ष उभा करतोय, मग ते मी वसईकर अभियान असो, ग्राम स्वराज्य अभियान असो किंवा प्रत्येक प्रश्नावरची लढाई असो, एसटीची लढाई असो, गावांची लढाई असो, मला असं वाटत नाही. कारण इथे कुठचाही स्वतःचा एक इंटरेस्ट निर्माण करून आम्ही लढत नाही आहोत. तर वसईकरांचे प्रश्न, भूमिपुत्रांचे प्रश्न, भूमिपुत्रांचा आवाज हा बुलंद झाला पाहिजे आणि वसईचे प्रश्न जे वर्षानुवर्ष जे पेंडिंग आहेत, जे असेच पडलेले आहेत, ते सुटले पाहिजेत. हा एकमेव उद्देश असल्यामुळे एकाच उद्देशाने लढत असताना कोणताही वैयक्तिक मतभेद निर्माण होतील असं मला वाटत नाही. विधानसभेच्या पराभवानंतर जो पॉलिटिकल सेटबॅक आणि त्याच्यानंतर कोरोनामुळे झालेला लॉकडाऊन, एका प्रकारचं व्हॅक्यूम वसईच्या राजकारणात तयार झालं होतं. खास करून विरोधी पक्षाच्या अवतीभोवती फिरणारं राजकारण, तो व्हॅक्यूम हल्लीच्या काळामध्ये पुन्हा भरून काढलेला आहे. तुम्ही ग्राम स्वराज्य अभियानाची तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही प्रामुख्याने 2 कार्यक्रम घेतलेत. वसई ते मातोश्री उद्धवाची वारी ही पदयात्रा आणि आत्ता काही दिवसांपूर्वी तुम्ही काढलेली एसटी सन्मान रॅली, परी की सवारी आणि
डायन की धुलाई, त्याच्यामध्ये तुमचं आणि विजय पाटलांचं एकत्रित असं असलेलं पॉलिटिकल नेतृत्व याची नव्याने ओळख वसईकरांना जाणवते. हा प्रवास पुढे कसा असेल, ग्रामस्वराज्य अभियानाचं पुढे येणाऱ्या काळामध्ये वसईच्या राजकारणात काय भूमिका असेल आणि पुढचा प्रवास विजय पाटलांचा आणि तुमचा म्हणजे राजकीय दृष्टिकोनातनं कसा असेल? नाही, मुख्यत्वे हा जो गेल्या काही 8 महिन्याचा जो कालावधी होता, ज्यामध्ये राजकीयदृष्ट्या सर्वत्र एक शांतता पसरलेली होती, प्रश्न सुटलेले नव्हते, प्रश्न अजून जटिल बनत होते. मग तो गावांचा प्रश्न असो, एसटीचा प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, आणि सातत्याने ह्या प्रश्नांबाबत जागरूकता असलेले कार्यकर्ते यांना पुन्हा एकदा बरोबर घेऊन हा संघर्ष सुरू करण्याचं मी ठरवलं. मग सर्वांना साथ घातली आणि जी एक कार्यकर्त्यांमध्ये एक उदासीनता आली होती, त्या उदासीनतेला दूर करण्यात आम्हाला यश आलं. त्यात मग विजय पाटील, डॉमिनिका डाबरे, अनेक कार्यकर्ते जे पूर्वी एक संघर्षामध्ये होते, गावांच्या संघर्षामध्ये, एसटीच्या संघर्षामध्ये, ह्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एकत्रित आणून उद्धवाची वारी आणि त्यानंतर एसटीची सन्मान रॅली असे 2 कार्यक्रम आम्ही ग्राम स्वराज्य अभियानाच्या अंतर्गत घेतले. मला असं वाटतं की त्यामुळे पुन्हा एकदा वसईचं राजकीय वातावरण हे ढवळून निघालेलं आहे. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका असोत किंवा त्यानंतर जे काही राजकीय प्रश्न किंवा राजकीय विषय जे वसईत होतील, निश्चितच ग्रामस्वराज्य अभियान, मी वसईकर अभियान ह्या अंतर्गत चालणाऱ्या सर्व संघर्षामध्ये वसईचे मी वसईकर म्हणून सर्व वसईकर सहभागी होतील आणि ही एक नव्या राजकीय वळणाची नांदी ती असेल असं मला वाटतं. 29 गावांचं ॲफिडेव्हिट याचा साक्षात्कार वसईकरांना होणार की नाही होणार? नाही, 100% होणार. त्याच्यामध्ये 2 विषय आहेत की गावं ही वगळलेली आहेत. जो संघर्ष वसईकरांनी केला त्या संघर्षाला यश आलेलं आहे आणि संघर्षाला यश येऊन 29 गावं तात्कालीन सरकारने वगळलेली आहेत. म्हणजे ह्या सरकारने गावं वगळलेली आहेत असं म्हणणं आहे तुमचं? नाही, 100% ना. हे सरकार म्हणजे इट इज अ ह्यूज स्टेटमेंट म्हणून मी पुन्हा विचारतोय की या महाविकास आघाडीने गावं वगळण्याच्या बाजूनी भूमिका मांडलेली आहे का कोर्टामध्ये? निश्चितच मांडलेली आहे. ठाकरे कुटुंबियांना एक वारसा आहे की ठाकरे कुटुंबियांनी जो शब्द दिला, मग तो प्रबोधनकार असोत, आदरणीय बाळासाहेब असोत किंवा उद्धवजीने हा वसईकरांना जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणेच 29 गावांचे सर्व अडथळे दूर करून हे सरकार, मुख्यमंत्री उद्धवजी आणि पुरोगामी आघाडीचं सरकार हे वसईकरांच्या पाठीशी निश्चित आहे आणि 29 गावांचा प्रश्न म्हणजे तसं ॲफिडेव्हिट दिलंय तुमचं म्हणणं आहे? निश्चितच दिलंय. ॲफिडेव्हिटमध्ये कुठचीही असं म्हणण्यासारखं नाही की गावं वगळलेली नाहीत. नेमकं काय म्हटलंय त्याच्यात? प्रतिज्ञापत्र म्हटलेलं आहे की 29 गावं ही महाराष्ट्र सरकारने यापूर्वी वगळलेली आहेत. केवळ आजच्या स्थितीमध्ये तेथे ग्रामपंचायती आहेत त्या पुनर्स्थापित करायच्या किंवा ग्रामपंचायतीनंतर असलेले नगरपंचायत किंवा नगरपरिषदा स्थापन करायच्या, ह्याबाबत सरकारला तेथील जनतेशी, नागरिकांशी, मतदारांशी सल्लामसलत करायचं आहे आणि त्यानंतर त्याबाबतचा सरकार गावं वगळण्याचा निर्णय कायम आहे. सरकारचा 35 गावांबाबतीत किंवा 29 गावांच्या बाबतीतला निर्णय महापालिकेमध्ये, वसई विरार शहर महापालिकेमध्ये समाविष्ट ही गावं नाहीत असा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह संकल्प या सरकारने केलाय असं तुमचं म्हणणं आहे? निश्चित केलाय. मला विश्वास आहे तो केलेला आहे आणि त्याप्रमाणे वसईकर जनतेला काही दिवसामध्ये त्याची ही प्रक्रिया कुठे पेंडिंग आहे? म्हणजे आता सध्याची परिस्थिती काय आहे याबाबत? त्यांनी एक
कोकण विभागीय आयुक्तांची एक समिती बनवलेली आहे सरकारने, आणि त्या सरकारने जी समिती बनवली आहे त्या समितीने लोकांचं ह्याबाबतचं म्हणणं ऐकून घ्यायचंय. गावं वगळण्याबाबत नाही, गावं वगळलेली आहेत. केवळ एवढाच मुद्दा आज उपस्थित राहिलेला आहे की वगळलेल्या गावांच्या पुन्हा ग्रामपंचायतीची पुनर्स्थापना करायची, नगरपंचायत बनायची की नगरपालिका बनवायच्या स्थानिक पातळीवर. या प्रोसेसमध्ये तुम्हाला अशी भीती वाटते का की या प्रोसेसमध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी विरझण लावण्याचं काम होईल, किंवा असा रेफरेंडम पुन्हा एकदा महापालिकेच्या बाजूने खोटा नकली आर्टिफिशियल रेफरेंडम सुद्धा उभा राहण्याची शक्यता आहे, याची भीती वाटते का तुम्हाला? नाही, मला अजिबात भीती वाटत नाही. कारण पुन्हा एकदा महापालिका हा विषयच आता अस्तित्वात नाही आहे. आणि वसईची जी ग्रामीण भागातील जनता आहे ना, ज्याने हा एवढा मोठा संघर्ष दोपासून केला आणि गावं वगळून घेतली, ते निश्चितच ह्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग होईल. आणि गावांच्या ग्रामपंचायती स्थापन झाल्या पाहिजेत प्रथमतः, ह्या बाजूने आपलं म्हणणं संबंधित ठिकाणी विहित मुदतीत पोहोचवतील. येणाऱ्या काळामध्ये ही जी रेफरेंडमची प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेमध्ये ग्रामस्वराज्य अभियान, विशेषतः तुम्ही विजय पाटील, डॉमिनिका डाबरे, निर्भय जनमंचाचे कार्यकर्ते वगैरे आणि जितके आपले सामाजिक संघटना वसईच्या भूमिपुत्राच्या बाजूनी वर्षानुवर्ष लढतायत, ते सहभाग घेणार आहेत का? आणि नेमका तो सहभाग कुठल्या स्वरूपाचा असेल? नाही, निश्चितच सगळे सहभाग घेणार, ह्याबद्दल दुमत कोणतंच नाही आहे. कारण निसर्गाने नटलेली ही वसई, हिरवीगार वसई, ही भूमिपुत्राला टिकवायची आहे. आणि म्हणून सर्व संघटना, ह्या ग्रामीण पट्ट्यातला प्रत्येक नागरिक ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होईल. आपण ग्रामविकास, ग्राम स्वराज्य अभियान, मी वसईकर अभियान, अनेक संस्था आहेत, संघटना आहेत, हे एका प्रकारचं आपलं म्हणणं तयार करून नागरिकांकडे देतील. नागरिक स्वतः ते भरून देऊन, तो अर्ज भरून देऊन हा दाखल करण्यात येईल. आणि मला असं वाटत नाही की ह्याबाबत कुठची अडचण निर्माण होईल, असं मला अजिबात वाटत नाही. याच्या आधी सुद्धा भले मोठे गावं वगळण्याचे राजकीय फटाके आधीच्या पक्षांनी वाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ते सगळे फटाके फुसकी निघालेत, वाजलेच नाही आहेत. ह्या वेळचा हा फटाका वाजेल आणि फुटेल सुद्धा, याची गॅरंटी वाटते का तुम्हाला? निश्चितच शिवसेनेचा फटाका आहे निश्चितच. आणि मगाशीच म्हटलं की ठाकरे कुटुंबियांना एक वेगळीच परंपरा आहे, दिलेला शब्द हा पाळणं, ही जी भूमिका ठाकरे कुटुंबियांची आहे. आरेच्या बाबतीत, नाणारच्या बाबतीत, अनेक विषयांमध्ये. आणि मला असं म्हणजे त्या दिवशी उद्धवजींना सह्याद्रीवर भेटल्यावर त्यांनी पहिलं जर वाक्य काय काढलं असेल तोंडातून, तर खानोलकर 29 गावं तुमची वगळायची आहेत. ह्याचा अर्थ महाराष्ट्राचा व्याप असताना सुद्धा वसईच्या 29 गावांसाठी आपण शब्द दिलेला आहे आणि तो आपल्याला पुरा करायचा आहे. ह्याची जाणीव आदरणीय उद्धवजींना आहे, हे अत्यंत महत्वाचं. शेवटचा प्रश्न तुम्हाला, प्रोटोकॉलमध्ये बसणारे शिवसैनिक तुम्ही आहात का? निश्चितच. जरी मी असा वाटत नसलो, कारण माझी घडण ही समाजवादी विचारसरणीतून झालेली आहे, परंतु विचारांचा मी मोठा समर्थक आहे. आणि जेव्हा जनतेच्या प्रश्नाच्या बाजूनी विचार करून विचार मांडणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आत्ताचे मुख्यमंत्री ह्यांनी जेव्हा वसईचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्या बाजूनी आणि माझा पक्ष हा कायमस्वरूपी उभा राहील, हा जो विचार अनेक वर्षांनी जो प्रामाणिकपणे वसईकरांना 2018च्या पोटनिवडणुकीत दिला, तेव्हापासून मी त्यांच्या विचारांचा आणि कृतीचा मी समर्थक आहे. मला विश्वास आहे की ह्या माध्यमातून उद्धवजी स्वतःसुद्धा, शिवसेनासुद्धा वसईचे प्रश्न सोडवण्याकडे प्रामाणिक लक्ष देईल.
आणि त्या माध्यमातून तुमच्या एका राजकीय सभेमध्ये तुम्ही असा शब्द वापरला होता की मी प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारधारेच्या प्रोटोकॉलमध्ये बसणारा पहिला प्रबोधन सैनिक आहे आणि मग शिवसैनिक आहे. नेमका काय अर्थ होता याचा? नाही, निश्चितच ना. प्रबोधनकारांचे संस्कार जसे मला मिळालेले आहेत ना, तसे ते पुढे येत 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 आदरणीय उद्धवजींना सुद्धा मिळालेले आहेत. त्याचंच एक उदाहरण म्हणजे त्यांची पुरोगामी हिंदुत्वाकडे सुरू झालेली वाटचाल आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नांकडे, म्हणजे तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो, तो आरेचा प्रश्न असो, किंवा ह्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रत्येक प्रश्नामध्ये उद्धवजींनी ज्या पद्धतीने उत्तरदायित्वाची भूमिका जी आदरणीय प्रबोधनकारांनी महाराष्ट्रामध्ये मांडली आहे ती घेऊन पुढे चाललेले असल्यामुळे मी जसा आदरणीय प्रबोधनकारांचा सैनिक आहे तसा मी ह्यापुढे शिवसेनेचा सुद्धा प्रामाणिक सैनिक आहे. महाराष्ट्रात प्रबोधन पर्व पुन्हा चालू झालंय का? निश्चितच. आणि ते कोणाच्या माध्यमातून? ते उद्धवजींच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. त्याची प्रचिती ही संपूर्ण गेल्या वर्षभरात त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत आलेली आहे आणि मला विश्वास आहे की जेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राची जनता ही महत्त्वाची आहे आणि सर्व, मग त्यामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असोत, वेगवेगळ्या विचारांचे लोक असोत, मुख्यमंत्री म्हटल्यानंतर ते हेच विचार करतात की जनता जनार्दन आहे आणि मी त्यांचा मायबाप सरकारचा प्रमुख आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न कोणताही धर्म, पंथ, जात, विचार, परंपरा हे सगळं सोडून मला सामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून विचार करून आदरणीय उद्धवजींची वाटचाल ही महाराष्ट्रात चालू आहे. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राच्या या नवीन प्रबोधन पर्वामध्ये वसईची भूमिका काय? मगाशीच मी म्हटलं की थोडासा जो काही अडसर ह्या वसई तालुक्यातील अल्पसंख्याक ख्रिस्ती समाजामध्ये होता शिवसेनेच्या बद्दल किंवा शिवसेनेच्या एकंदरीत भूमिकेबद्दल, तो अडसर दूर झालेला आहे. जी पुरोगामी हिंदुत्वाकडे जी वाटचाल केलेली आहे आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्यांनी जो वसईकरांना दिलेला शब्द, वसईकरांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्याची त्यांची जी धडपड आहे, हे सर्व बघितल्यानंतर मला असं वाटतं की वसईतील सर्व समाज, वसईतील सर्व भूमिपुत्र हे निश्चितच उद्धवजींचा आदर करतील आणि उद्धवजींच्या पाठी कायमस्वरूपी उभे राहतील.